पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला भारताने घेऊन सडेतोडपणे उत्तर दिले। नवापूर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सकाळी आनंद उत्सव। पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला भारताने घेतलाय। भारताकडून सडेतोड कारवाई करण्यात येत असून नवापूर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेतर्फे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। शिवसेना पक्षाच्या वतीने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या कठोर आणि ठोस कारवाईचे स्वागत करत नवापूर बसस्थानक परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। एवढी फटाक्याची आतिषबाजी करत घोषणा देण्यात आल्या, हातात तिरंगा घेऊन जयघोष करण्यात आला। भारताने या हल्ल्याचा बदला घेत दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत भारत माता की जयच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, शहर प्रमुख अनिल वारुडे, युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश बोई, सामाजिक कार्यकर्ते विजय सेन, उपशहर प्रमुख फिरोज कुरेसी, संजय सोनवणे, प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। नवापूरकरांनी सुद्धा या कारवाईचे स्वागत व आनंद व्यक्त केला। यावेळी जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्या। आणि त्यांची ISI ही संघटना नेहमीच भारतामध्ये आतंकवाद्यांच्या माध्यमातून भ्याड हल्ला करत राहिलेली आहे। हिंदुस्थान हा देश गेल्या अनेक वर्षापासून आतंकवाद्यांशी झुंजत आहे। जसा हिंदुस्थान आतंकवाद्यांशी झुंजत आहे तसा देश देखील आतंकवाद्याबरोबर झुंजत आलेला आहे। आज हिंदुस्थानने दाखवून दिलेलं आहे की आतंकवाद्यांच्या लढाईत आम्ही कुठेही मागे राहणार नाही। हिंदुस्थानने पाकिस्तानला देखील धडा शिकवलेला आहे की जर का तुम्ही आम्हाला खेळण्याचा प्रयत्न केला तर तुमची जय करणार नाही। आज रात्री जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या माध्यमातून जगाला देखील हिंदुस्थानने इशारा दिलेला आहे की जर आतंकवाद जर कुठे जगभरामध्ये कुठे फुटावत असेल तर त्याला हिंदुस्थान सरकार हे पूर्णपणे सपोर्ट करेल आणि या आतंकवादाचा निषेध करणार आहे। गेल्या 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे आमच्या 27 महिला भगिनी, माता भगिनींची आतंकवाद्यांनी हत्या केली आणि त्या हल्ल्याच्या माध्यमातून आमच्या माता भगिनींच्या 27 माता भगिनींचे सिंदूर पुसले गेलेलं आहे। भारतीय सैन्य दलाने आणि भारतीय सरकारने ऑपरेशन सिंदूर हे राबवून आतंकवाद्यांना आणि पाकिस्तानला या निमित्तानं धडा शिकवलेला आहे। आम्ही शिवसेना UPT तर्फे आतंकवाद्यांच्या, पाकिस्तानच्या या ठिकाणी निषेध तर करतोय, परंतु भारत सरकार आणि भारतीय सैन्य दलाचा देखील आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे मातरम।